राज्य होतं। आज जवळपास 2 लाखाच्या वर या ठिकाणी जनसमुदाय उपस्थित आहे। या एवढ्या संख्येमध्ये तर एक आमदार खासदार निवडून येऊ शकतो, परंतु आजही आपले काही लोक, आपले काही नेते दुसऱ्याचे झेंडे घेऊन पुढे जात आहे। तर आपल्याला काय यावं, काय काय भाष्य करायचं? आपण आपलं राजकीय अस्तित्व तयार करू शकतो का? आज आपण या आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चाच्या अंतर्गत गोंडवाना परिक्षेत्रातील संपूर्ण सामाजिक संघटनेच्या वतीने आज हा जंगी महामोर्चा आपल्या न्याय हक्क अधिकारासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती आपण काढलेला आहात। आपण सगळे समाज बांधव आणि या चांदागड नगरीमध्ये निराश्रित समुदाय सुद्धा आपल्या उघड्या डोळ्यांनी न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचं हे दृश्य आपल्या उघड्या डोळ्यांनी बघून राहिलेलं आहे। त्या सगळ्यांना सुद्धा ठाव आहे की आपण ज्या पद्धतीने या गोंडवाना परिक्षेत्रामध्ये जे संघटना उपस्थित करतो त्या संघटनेच्या आधारावरती जर करता आपण समुदायाच्या नावाखाली जे संघटना तयार करतो ते संघटन जर आपण समुदायाच्या हिताचं जर राबवलं तर आज ज्या पद्धतीनं आपण बघतो गोंडवाना परिक्षेत्रातील जे काही आपल्या आदिवासी आरक्षण बचाव महामोर्चाचं आपण कौतुक बघत आहोत, ते कौतुक जर करता आपण राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा याचा जर आपण वापर केला तर अवश्य काय आमदारच नाही की खासदार सुद्धा आपण नाही का निवडून आणून ठेवू शकतो। जिल्हा परिषदेवरती सुद्धा आपण आपले प्रतिनिधी पाठवू शकतो। प्रत्येक पंचायत समिती तालुका स्तरावर सुद्धा आपण सभापती ठेवू शकतो। ग्रामपंचायत स्तरावर सुद्धा सरपंच आणि तेथील संपूर्ण प्रतिनिधी सुद्धा आपण ठेवू शकतो। आणि गोंडवाना परिक्षेत्रामध्ये वेळोवेळी अशा प्रकारे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या ओढ्याखाली दुःखमय अशा घोर संकटामधून रस्त्यावर उतरण्याची बाजू आली नसते, त्याकरिता आपले स्वाभिमानी जे काही नेते असतात ते आपला आवाज विधानसभेमध्ये किंवा संसदेमध्ये बुलंद पद्धतीने उचलून सरकारला धारेवर धरू शकले असते। परंतु आज कुणाच्या तरी दावणीला बांधलेले आपले 25 आमदार आणि इतर खासदार असल्यामुळे त्यांच्या तोंडाला पक्षाचे कुलूप बांधल्या गेलेले आहेत। त्याच्यामुळे आज आपली अशी दारुण अवस्था आहे। आणि अशा या घोर आणि भीषण संकटामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनता संपूर्ण जिल्ह्यामध्ये नायक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आदिवासी समुदाय आहे हा ज्या रस्त्यावर उतरलेला आहे हे शासनाला सुद्धा माहीत आहे आणि प्रशासनाला सुद्धा माहीत आहे। तेव्हा आज संपूर्ण समाजाला जागृत होण्याची आवश्यकता आहे की भविष्यात येणाऱ्या समोरच्या कोणत्याही पार्श्वभूमीमध्ये आपण आपल्या हातामध्ये सूत्र प्रस्थापित करून आपण आपल्या समुदायाच्या हितास्तव आपला सामोरील राजकीय प्रवास सुरू करावा हेच मी या आमचे हे व्हिडिओ आवडल्यास नवीन बातम्यांच्या माहितीकरता आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत राहा ट्रायबल सेवा न्यूज चॅनल।